बघा मित्रांनो, एमपीएससी गट क परीक्षा 2026 साठी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत आणि फॉर्म भरण्यास मुदतवाढ झालेली आहे, ती मुदतवाढ कधीपर्यंत झालेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही जी माहिती आहे ती माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणलेलं आहे या ठिकाणी बघा, आता आजच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। दिनांक बघू शकता 16 जुलै 2026 शुद्धीपत्रक आलेलं आहे आयोगाकडून। ठीक आहे, यामध्ये काय म्हटले बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते। तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन OMR आधारितच आता घेण्याबाबत उमेदवाराकडून होत असलेल्या मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय हा आयोगाने घेण्यात आलेला आहे। बघा, निर्णय जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने ऑफलाईन म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने OMR आधारित घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 2026 ऐवजी सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 आणि दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल, यात त्यांनी सांगितलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या दिनांक 27 सप्टेंबर 2026 ऐवजी सुधारित दिनांक त्याची किती असणार आहे, 25 ऑक्टोबर 2026 असणार आहे। 27 सप्टेंबरला जी परीक्षा होणार होती ती आता सुधारित दिनांक काय आहे त्याची 25 ऑक्टोबर रोजी तुमची ऑफलाईन पद्धतीने आता ही परीक्षा होणार आहे। आणि काय म्हणले त्यांनी, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा 2026 ही दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे। हे त्यांनी महत्वाचं शुद्धीपत्रक काढून त्यांनी महत्वाची माहिती ही तुम्हाला दिलेली आहे। बघा, अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बघा, ग्रुप सी चे फॉर्म भरत होते त्यासाठी अर्जाची मुदत ही त्यांनी वाढवलेली आहे। बघा, यात सांगितलेलं आहे त्यांनी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा दिनांक 31 जुलै 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे। म्हणजे 31 जुलैला रात्री 11:59 मिनिटापर्यंत होणार आहे। ठीक आहे, आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा भरणा जे शुल्क आपण जी फी भरतो त्याची दिनांक किती असणार आहे, 3 ऑगस्ट 2026 रोजी सेम टायमिंग 23:59 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 वाजेपर्यंत रात्री असणार आहे। बघा, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI शुल्क भरणे आवश्यक आहे। ठीक आहे, तर त्यांनी पुढे काय म्हटले बघा, त्यांनी म्हटलं जिल्हा केंद्र निवड महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजेच काय ऑफलाईन पद्धतीने OMR आधारित राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे। नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना जिल्हा केंद्रांची निवड करणे आवश्यक आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा काय कशी पद्धत सुद्धा सांगितलेली आहे त्यांनी, हे तुम्ही वाचू शकताय। दिनांक 19 जुलै 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 31 जुलै 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे। फक्त जिल्हा केंद्रांची निवड करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे। एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या जिल्हा केंद्रावर करण्यात येईल। ठीक आहे, वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटी व शर्ती कोणताही बदल केलेला नाही। ठीक आहे, बघा
महत्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अपडेट समजली असेल. बघा तुमची जी परीक्षा होणार होती 27 सप्टेंबरला, ती आता 25 ऑक्टोबरला होणार आहे पूर्व परीक्षेची. ठीक आहे. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेची दिनांक 27 डिसेंबर असेल. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आता 31 जुलै पर्यंत आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची जी सवलत आहे आता ती बंद केलेली आहे आणि युपीआय द्वारे किंवा ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फी ही भरता येणार आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हीच महत्वाची अपडेट आलेली होती. एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 2026 साठी महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आलं होतं. परीक्षा अशा पद्धतीने होणार आहेत. फॉर्म भरण्यास मुदतवाढ झालेली आहे. जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच या व्हिडिओला, जर या व्हिडिओमधील जो तुमचा कंटेंट होता तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्राला जो या परीक्षेची तयारी करते त्याला नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.